नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कोणतेही काही डिझाईन बनवणार नाही आहोत. फक्त आपल्याला एक बेसिक इन्फॉर्मेशन घ्यायची आहे की कोणत्याही डिझाईनच्या सॉफ्टवेअरमध्ये मराठी फॉन्ट कसे वापरायचे. तर कधी कधी काय होतं, आपण एखादा टेक्स्ट कॉपी पेस्ट केला आणि तो जर फोटोशॉपमध्ये फॉन्टमध्ये जर कन्वर्ट करायला गेलो तर आपल्याला असा प्रॉब्लेम येतो की एकतर आपल्याला स्क्रीनवरती चौकोन बघायला मिळतात काही किंवा डॉट बघायला मिळतात. तर ह्याचं बेसिकली कारण काय असेल आणि ते फॉन्ट कसे वापरायचे आपण तेही बघूया. तर बेसिकली बघायला गेलं तर मराठी फॉन्टचे दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे युनिकोड असलेले फॉन्ट आणि दुसरा आहे तो म्हणजे नॉन युनिकोड फॉन्ट्स. तर नॉन युनिकोडवाल्या फॉन्टना आपण लेगसी फॉन्टसुद्धा म्हणू शकतो. तर युनिकोडला आपण एक ग्लोबल स्टँडर्ड म्हणू शकतो जो बेसिकली फॉन्टसाठी वापरला जातो. तर सगळ्यात आधी एक बेसिक फरक लक्षात घ्यायचा तो म्हणजे युनिकोडवाल्या फॉन्ट्सना आपल्याला कन्व्हर्टरची गरज लागत नाही आणि नॉन युनिकोडवाल्या फॉन्ट्सना आपल्याला कन्व्हर्टरची गरज लागते. तर युनिकोड असलेल्या फॉन्टमध्ये तुम्हाला वेगवेगळे गुगलचे सर्व फॉन्ट बघायला मिळतील आणि नॉन युनिकोडवाल्या फॉन्ट्समध्ये तुम्हाला सगळे श्रीलिपीचे फॉन्ट बघायला मिळतील, तसेच सर्व कॅलिग्राफीचे फॉन्ट बघायला मिळतील ज्यामध्ये आपल्याला कन्व्हर्टरची गरज लागते. तर प्रॅक्टिकली ही डिझाईनच्या अन्य सॉफ्टवेअरमध्ये किंवा फोटोशॉपमध्ये ही प्रोसिजर कशी होती ती चला पाहूयात. तर इथे बघा, सिम्पली मी गुगलवरती जातो आहे आणि इथे आपल्याला एक सुविचार घेतो आहे. मी इथून जेमिनायवरती मी बघितलेला एक सुविचार आहे तो इथून कॉपी करून घेतो आहे आणि सिम्पली फोटोशॉपवरती जाऊन मी इथे त्याला पेस्ट करतो आहे. तर हा पेस्ट केल्यावरती बघा एका सिम्पल फॉन्टमध्ये येतो. म्हणजे हा पण गुगलचाच एक सिम्पल फॉन्ट आहे. तो आता बघूया आपण कसा ह्याला आपण गुगलच्या फॉन्टमध्ये कन्वर्ट करू शकतो. आता इथे मी कट करतो ह्याला, म्हणजे खाली एंटर करून त्याला खाली घेतो आहे. आता ह्या फॉन्टला जर बघायला गेलं तर ह्याला जर आपल्याला पॉपिन्समध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सिम्पली आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे वरती टेक्स्ट सर्चमध्ये जाऊन पॉपिन्स सर्च करायचं आहे. इथे बघा पॉपिन्स सर्च केलं आणि इथे सगळे पॉपिन्सचे जे व्हेरिएशनवाले फॉन्ट आहेत ते सगळे आलेत. म्हणजे इटॅलिक आला, बोल्ड आला, बोल्ड इटॅलिक वगैरे हे सगळे फॉन्ट आलेले आहेत. आणि इथून सिम्पली मी जर हा एक सिलेक्ट केला तर इथे बघा आपल्याला सिम्पली तो फॉन्ट आहे तो डायरेक्ट कन्वर्ट झाला आहे. म्हणजे हा जो फॉन्ट आहे तो कॉपी पेस्ट करून डायरेक्ट वापरला आहे. ह्याला कोणत्याही कन्व्हर्टरची आपल्याला गरज लागली नाही. म्हणजे ह्याचे जे युनिकोड आहेत ते सॉफ्टवेअरमध्ये ऑलरेडी दिलेले असतात आणि ते फिक्स असतात. त्यामुळे आपल्याला ह्याला कोणत्याही कन्व्हर्टरची गरज नाही लागली ह्या फॉन्टला. तसंच दुसरा जर फॉन्ट वापरायचा झाला गुगलचा, जसं की हिंद फॉन्ट आहे, तो जर वापरायचा झाला तर इथून मी सिलेक्ट करतो आहे आणि इथे वरती सिम्पली सर्च करतो हिंद म्हणून. आता हे बघा, हा हिंद फॉन्ट आहे तो मी इथे सिलेक्ट केला आहे, सेमी बोल्डवाला व्हेरिएशन वापरतो आहे. तर हा पण एकदम सिम्पली कन्वर्ट झाला आहे. ह्याला कोणत्याही आपल्याला कन्व्हर्टरची गरज नाही लागली. ह्याचे युनिकोड असतात ते ऑलरेडी सॉफ्टवेअरमध्ये दिलेले असतात, ते फिक्स असतात. तर ह्यांना युनिकोडवाले फॉन्ट्स असे म्हणतात. आता हे जे गुगलचे फॉन्ट वगैरे आहेत ते तुम्हाला डायरेक्ट सॉफ्टवेअरमध्ये दिलेले नसतात, ते तुम्हाला इन्स्टॉल करायला लागतील. तर त्या फॉन्टची जी लिंक आहे, म्हणजे त्या गुगल फॉन्टची जी डिस्क्रिप्शनमध्ये मी फाईलची लिंक देतो, तिथून तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता आणि ते फॉन्ट आहेत ते वापरू शकता. आता नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे आपला नॉन युनिकोडवाले फॉन्ट्स, म्हणजे ज्यांना लेगसी फॉन्ट असेही म्हणतात. तर ते लेगसी फॉन्ट कसे वापरायचे ते बघूया. आता हा जो आहे सुविचार तो मी इथे कॉपी करून घेतला आहे परत, आणि ह्याला जर मी सिलेक्ट करून समजा श्रीलिपीचे फॉन्ट आहेत जे नॉन युनिकोडवाले आहेत त्याच्यात जर मी कन्वर्ट करायचं झालं तर इथे मी सिम्पली श्रीदेव सर्च करतो. आता हे बघा, हे श्रीदेवचे जे श्रीलिपीचे जे फॉन्ट आहे श्रीदेव वगैरे ह्याच्यावरती मी जर जसं सिलेक्ट करतो आहे तसे आपल्याला वेगवेगळे बॉक्स बघायला मिळत आहेत. आता हे जे बॉक्स का आले, कारण ह्यांचा जो युनिकोड आहे तो सॉफ्टवेअरमध्ये ऑलरेडी आपल्या फोटोशॉप किंवा अन्य सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला दिलेला नसतं, म्हणून आपल्याला असे बॉक्स किंवा असे वेगवेगळे प्रकारचे डॉट्स वगैरे बघायला मिळतात. आता हा जर आपल्याला वापरायचा झाला तर तो कसा वापरायचा, तर सिम्पली तुम्हाला इथे जायचं आहे गुगलवरती आणि इथे तुम्हाला सर्च करायचं आहे सिम्पली श्रीलिपी कन्व्हर्टर. आता इथे श्रीलिपी कन्व्हर्टर सर्च केलं आहे. आता इथे बघा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत वेबसाईट वेगवेगळ्या प्रकारचे बघायला मिळत आहेत. तर इथे बघा पहिल्याच वेबसाईटवरती मी क्लिक करतो आहे, श्रीलिपी कन्व्हर्टर युनिकोड म्हणून इथे दिलेलं आहे. तर इथे दिलेला आपला ह्या पर युनिकोड टाईप या पेस्ट करे. तर इथे कंट्रोल-V करूया. आता बघा आपला जो हा आहे सुविचार तो इथे पेस्ट झाला आहे आणि इथे मी सिम्पली कन्वर्ट टू श्रीलिपी करतो. आता बघा हा इथे आपल्याला एक युनिकोड मिळाला होता. तर आता हा मी जर सिम्पली कॉपी केला इथून, हा जर इथे सिम्पली कॉपी केला हा खालचा कन्वर्ट झालेला आणि इथे फोटोशॉपमध्ये येऊन जर मी ह्याला सिलेक्ट करून पेस्ट केलं तर तुम्ही इथे बघू शकता कॉपी करून जर तो युनिकोड जर मी पेस्ट केला तर इथे
सिम्पली तो पेस्ट झाला आणि त्या फॉन्टमध्ये कन्वर्ट झाला आहे. अशा प्रकारचे युनिकोड्स आपल्याला म्हणजे श्रीलिपी जे फॉन्ट असतात जे नॉन युनिकोडवाले ते आपल्याला युनिकोडमध्ये कन्वर्ट करून घ्यावे लागतात वेबसाईट किंवा सॉफ्टवेअरच्या मदतीने. तर अशा प्रकारचे जे फॉन्ट आहेत श्रीलिपीचे वापरण्यासाठी ते तुम्ही अशा प्रकारे श्रीलिपीचे फॉन्ट आहेत ते वापरू शकता, म्हणजे जे प्रोफेशनल कामासाठी वापरले जातात. जसं की हे फॉन्ट आहे ते पेपर किंवा न्यूजपेपर अजून पत्रिका वगैरे यांच्यासाठी वापरले जातात. हे बघा वेगवेगळे श्रीदेवचे जे फॉन्ट आहेत ते तुम्ही अशा प्रकारचे वापरू शकता. अशा प्रकारे हे जे फॉन्ट आहेत ते वापरले जातात. आता ह्यांचे जर तुम्ही म्हणाल युनिकोड आपल्याला कुठे बघायला मिळतील, तर ह्याची युनिकोड जर बघायचे असतील तर सिम्पली तुम्ही जर लेअरवरती गेलात, लेअरवरती इथे जाऊन, तर हे बघा हे तुम्हाला वेगवेगळे अक्षर जे लिहिलेले आहेत तेच ह्याचे युनिकोड आहेत आणि युनिकोड हे असे आपल्याला बघायला मिळतात. आता जर हे तुम्हाला इंग्लिशमधून पाहिजे असतील तर सिम्पली काय करायचं, यांची कॉपी करायची आणि इथून इंग्लिशमध्ये जर तुम्ही कन्वर्ट केलात, कुठे हे बघा इथे तुम्हाला बघायला मिळाले युनिकोड्स. हे इंग्लिश ह्या फॉन्टचे जे आहेत ते युनिकोड्स इथे दिलेले आहेत. तर हे युनिकोड पाठ करायला खूप कठीण जाईल, म्हणजे हे पाठ करण्यासारखी पण गोष्ट नाही आहे. तर हे तुम्ही अशा वेबसाईट किंवा वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरून हे तुम्ही श्रीलिपीचे फॉन्ट वापरू शकता. आता नेक्स्ट फॉन्ट आहे ते म्हणजे एक्सी फॉन्ट. आता ह्याच्यामध्ये शिवाजी फॉन्ट तुम्ही ऐकलं असेल तर ह्याचा वापर होतो. आता हे फॉन्ट जर म्हणायला गेलं तर हे सिम्पल फॉन्ट आहेत, म्हणजे आपण जसं व्हॉट्सॲपवर मराठीमधून टाईप करतो तसं आपण सिम्पली टाईप करून वापरू शकतो हे फॉन्ट. जसं की तुम्ही इथे बघा, आता मला समजा इथे शिवाजी फॉन्ट वापरायचं आहे तर मी काय करीन, इथे फॉन्ट आहे तो सिलेक्ट करीन. हे बघा इथे मला आता सगळे शिवाजी फॉन्टचे जे व्हेरिएशन आहेत ते इथे दिलेले आहेत. तर इथला मी हा एक फॉन्ट आहे तो सिलेक्ट करतो आणि इथे जर मला सिम्पली काही जर टाईप करायचं झालं तरी पण ते मी आरामात टाईप करू शकतो. जसं की आपण व्हॉट्सॲपवर इंग्लिशमधून टाईप करतो तसंच आपल्याला सिम्पली टाईप करायचं आहे. जर इथं मला नाव स्वतःचं लिहायचं झालं तरी मी ते असं सिम्पल लिहू शकतो. हे फॉन्ट आहेत ते आपण जसं व्हॉट्सॲपवर टाईप करतो तसं आपण वापरू शकतो. आता हे मी माझं इथे नाव लिहिलं आहे तर हे सिम्पली तुम्ही बघू शकता इथे टाईप केलं आहे ते तसं तुम्ही व्हॉट्सॲपवर टाईप करता तसं टाईप करून वापरू शकता. आता ह्यांना शक्यतो आपल्याला युनिकोड कन्व्हर्टरची गरज नाही लागत. हे आपण सिम्पली वापरू शकतो डायरेक्ट असं जसं व्हॉट्सॲपवरती टाईप करतो तसं. समजा इथे मला जर आहे टाईप करायचं झालं तर इथे शिफ्ट ए दाबून आहे असं नॉर्मल सिम्पली आपण इथे टाईप करू शकतो. ह्याच्यात काय काय वेळेला आपल्याला काय काय अक्षरं मिळत नाहीत तर ते जर झालं आपल्याला, जसं की इथे ध्येय गाठण्यासाठी जिद्द लागते. आता इथे समजा मी डी वगैरे दाबला तर इथे आपल्याला ध मिळत नाही तर काय करायचं, तो करण्यासाठी इथे सिम्पली विंडोमध्ये जायचं आणि गिलिपचा ऑप्शन आहे तो अनेबल करून घ्यायचा. आता गिलिपचा ऑप्शन अनेबल केलात की तुम्हाला इथे एक चार्ट बघायला मिळते आणि तिथे आपले जे फॉन्ट मिळत नाही ते इथे दिलेले असतात. बघा एक एक फॉन्ट असतो तो आपल्या इथे चार्टच दिलेला असतो. आणि समजा इथे मला ध्येय हा जर टाईप करायचं झालं तर इथे मी हा बघा इथे ध मिळाला, तर इथं मी वाय दाबतो परत ध्येय. या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने टाईप करू शकता. हे असे तुम्हाला ह्यांना एक्सी फॉन्ट म्हणतात. यामध्ये शिवाजी फॉन्ट येतो, अजून भरपूर फॉन्ट आहेत एक्सी फॉन्टमध्ये. तर हे फॉन्ट तुम्ही अशा प्रकारे वापरू शकता. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे कॅलिग्राफिक फॉन्ट, म्हणजे ज्याच्यामध्ये इन्फिनिटीचा वापर होतो. AMS फॉन्ट झाले, अशा प्रकारचे फॉन्ट आहेत ते ह्यामध्ये वापरले जातात. तर आता नेक्स्ट बघूया आपण इन्फिनिटी, म्हणजे वेगवेगळे तुम्ही बॅनरवर बघितले असाल की वेगवेगळे स्टाईलमध्ये तुम्हाला नावं वगैरे लिहिलेली दिसत असतील. जसे की इन्फिनिटी फॉन्ट झाला, AMS झाला, तर ते त्या फॉन्टमध्ये लिहिलेले असतात. आता इन्फिनिटी फॉन्ट पण आपल्याला व्हॉट्सॲपवरती जसं टाईप करतो त्या पद्धतीने आपण ह्यामध्ये टाईप करू शकतो. आता इथे जर समजा मला इथे टाईप करायचं झालं, इथे मी इन्फिनिटी फॉन्ट आहे तो घेतला इथे, आणि इथे जर मला कोणाचंही नाव टाईप करायचं झालं तर सिम्पली मी त्या पद्धतीने टाईप करू शकतो. जसं की शिवाजी फॉन्ट आपण टाईप केला आहे त्या पद्धतीने आपण ह्या वेगवेगळ्या स्टाईलमध्ये तुम्ही टाईप करू शकता. आता जर ह्याच्यात मला यला किंवा शला वेगवेगळे जर मला आकार वगैरे द्यायचे असतील तर इथून मी देऊ शकतो. इथे बघा तो गिलिपचा जो ऑप्शन आहे तो अनेबल करून इथे तुम्ही वेगवेगळे अक्षर वापरून वेगवेगळे अशा प्रकारची कॅलिग्राफी तयार करू शकता. हे इन्फिनिटी फॉन्टमध्ये येतात.
तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनलाही ऑन करून ठेवा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत.